तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, तर या सर्व लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। तर आता या सर्व योजनांच्या ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे लवकरच तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भात शासनातर्फे एक तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर काय माहिती देण्यात आलेली आहे हे आपण समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर sas.maha.it.org या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर जर आपण स्टेटस चेक करतो, यावर आलं तर इथे शासनातर्फे माहिती देण्यात आलेली आहे। बघा काय माहिती देण्यात आलेली आहे, तर आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी 12 वाजल्यापासून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी 10 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर बघा, महाराष्ट्र शासनातर्फे इथे अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली आहे, म्हणजे 6 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत या सर्व योजनाच्या लाभाचे वितरण करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात तोपर्यंत हे पोर्टल सक्रिय राहणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे। म्हणजे तुम्हाला 6 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला या तुमच्या योजनेचे लाभाचे पैसे वितरित करण्यात येणार आहे। तर ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना। तर या सर्व लाभार्थ्यांना हे 6 ते 7 तारखेपर्यंत हे पैसे वितरित करण्यात येणार आहे। तर ही होती अधिकृतपणे शासनाने दिलेली माहिती। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।